शनी शिंगणापूर देवस्थान नेमणार वास्तुविशारद। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। ज्या मंदिराला छप्पर नाही, ज्या गावातील घरांना दरवाजे नाहीत, अशा जगप्रसिद्ध आणि चमत्कारिक शनी शिंगणापूर देवस्थानचा चेहरा मोहरा आता बदलणार आहे। कारण शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान एका खास वास्तुविशारदाची म्हणजेच आर्किटेक्टची नेमणूक करणार आहे। पण देवस्थानने आता हा निर्णय का घेतलाय ते जाणून घेऊया। नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूर येथे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दर्शन व्यवस्था सुरळीत राहण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजनेच्या कामासाठी शनी शिंगणापूर देवस्थान आता वास्तुविशारद नेमणार आहे। यासाठी ते शिर्डी संस्थांची सुद्धा मदत घेणार असल्याची माहिती समोर येते। आगामी 2027 मध्ये नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डी व शनी शिंगणापूर येथे लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। शिर्डी शनी शिंगणापूर हे गर्दीचं मुख्य धार्मिक केंद्र असल्याने प्रशासन आता कामाला लागले। सिंहस्थ कुंभमेळा सोहळा हा साधारणतः 18 महिने चालणार असल्याचं यापूर्वी जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे शनी शिंगणापूर येथे शनीच्या दर्शनासाठी दररोज किमान 3 ते 4 लाख भाविक हे हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। भाविकांसाठी मुख्य असलेल्या दर्शन बारी, सिंगल लाईन दर्शन रांग, भाविकांना थांबण्यासाठी तंबूची उभारणी, वाहनतळाचं कॉन्क्रीटीकरण, भक्त निवासाचं नूतनीकरण यांसह विविध कामं करण्यासाठी शनी देवस्थानकडून वास्तुविशारदाची नेमणूक करणार आहे। सध्या शनी शिंगणापूर देवस्थानवर नाशिकचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम हे प्रशासक आहेत। ते नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्याने शनी शिंगणापूरला निधी देणार का हे पाहावं लागणार आहे। वास्तुविशारदाची नेमणूक करण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थांची मदत सुद्धा आता घेतली जाणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून शिंगणापूर देवस्थानला अजून कुठलीही आर्थिक मदत घोषित झालेली नाही। मात्र देवस्थानकडून विकास कामांसाठी 20 ते 25 कोटींचा आराखडा हा प्राथमिक स्वरूपात तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी या प्राथमिक विकास आराखड्याला आता दुजोरा दिला आहे। तुम्हाला देवस्थानने घेतलेल्या या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।